नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरणचे 15 प्रश्न. प्रश्न 1. अमृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. 1. पाणी, 2. जीवन, 3. विष, 4. अमृत. उत्तर आहे 3. विष. अमृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे विष. प्रश्न 2. इहा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. 1. इच्छा, 2. विचार, 3. शक्ती, 4. भावना. उत्तर आहे 1. इच्छा. इहा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे इच्छा. प्रश्न 3. बलवान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. 1. सूर, 2. वीर, 3. शक्ती, 4. दुर्बल. उत्तर आहे 4. दुर्बल. बलवान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे दुर्बल. प्रश्न 4. साक्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. 1. सुशिक्षित, 2. निरक्षर, 3. हुशार, 4. बुद्धिमान. उत्तर आहे 2. निरक्षर. साक्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निरक्षर. प्रश्न 5. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? 1. कुसुमाग्रज, 2. गोविंदाग्रज, 3. कवी बी, 4. बालकवी. उत्तर आहे 4. बालकवी. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी या नावाने ओळखले जाते. प्रश्न 6. मुलाने बैलास मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा. 1. कर्तरी प्रयोग, 2. कर्मणी प्रयोग, 3. भावे प्रयोग, 4. यापैकी नाही. उत्तर आहे 3. भावे प्रयोग. मुलाने बैलास मारले हे वाक्य भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. प्रश्न 7. ऐच्छिक या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. 1. अनैच्छिक, 2. अपरिहार्य, 3. इच्छुक, 4. यापैकी नाही. उत्तर आहे 2. अपरिहार्य. ऐच्छिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अपरिहार्य. प्रश्न 8. चंद्र या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा. 1. रवी, 2. आदित्य, 3. सूर्य, 4. भास्कर. उत्तर आहे 4. भास्कर. चंद्र या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे भास्कर. प्रश्न 9. जागृत या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. 1. निद्रिस्त, 2. प्रकट, 3. अप्रकट, 4. भावनिक. उत्तर आहे 1. निद्रिस्त. जागृत या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे निद्रिस्त. प्रश्न 10. मासा या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा. 1. शुक, 2. मीन, 3. अनुज, 4. यापैकी नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मीन. मासा या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे मीन. प्रश्न 11. पृथ्वी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा. 1. चंद्र, 2. तारे, 3. यामिनी, 4. वसुंधरा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वसुंधरा. पृथ्वी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे वसुंधरा. प्रश्न 12. सळो की पळो करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. 1. निराश होणे, 2. वाईट अवस्था होणे, 3. अतिशय हैराण होणे, 4. यापैकी नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अतिशय हैराण होणे. सळो की पळो करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे अतिशय हैराण होणे. प्रश्न 13. आनंदाला पारवार न उरणे म्हणजे काय? 1. खूप आनंद होणे, 2. उत्साहित होणे, 3. दुःख होणे, 4. यापैकी नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. खूप आनंद होणे. आनंदाला पारवार न उरणे म्हणजे खूप आनंद होणे. प्रश्न 14. पुनर्जन्म या शब्दांमध्ये कोणती संधी आहे? 1. व्यंजन संधी, 2. स्वर संधी, 3. विसर्ग संधी, 4. यापैकी नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. विसर्ग संधी. पुनर्जन्म या शब्दांमध्ये विसर्ग संधी आहे. प्रश्न 15. कणा ही कविता खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे? 1. केशव कुमार, 2. गोविंदाग्रज, 3. कवी अनिल, 4. कुसुमाग्रज. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कुसुमाग्रज. कणा ही कविता कुसुमाग्रज यांनी लिहिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.